करून त्या ठिकाणी या गोविंदांचे हे थर रचणं आपण पाहतोय। दुसऱ्या दृश्यामध्ये ठाण्यातनं कृष्णा पाटलांची शारदा संकल्प ही दहीहंडी आहे आणि यामध्ये सुद्धा महिलांच्या पथकाने इथे कमाल केली आहे। महिलांच्या पथकाने हे थर रचले। शारदा संकल्पची ही दहीहंडी सध्या आपण पाहतोय। यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात अगदी काळजाचा ठोका चुकेल अशी ही दृश्य सध्या आपण पाहतोय आणि या ठिकाणी 7 थर रचण्यात आलेले आहे आणि आता पुन्हा एकदा दहीहंडी फोडण्याचा हा प्रयत्न आणि आता पुन्हा एकदा हे थर रचण्याचा प्रयत्न शारदा संकल्पच्या या दहीहंडीमध्ये हे गोविंदा करताना पाहायला मिळत आहेत। यंदाचा दहीहंडी उत्सव आणि त्यामध्ये बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली। त्यातही गोविंदांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचलेला आहे। इथे पाहायला येणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचलेला आहे। अशातच या ठिकाणी गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी हे प्रयत्न करतायत आणि आता पुन्हा एकदा थर रचण्यात येतील। मात्र सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय। मागाठाण्यातनं प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवात हे पथक मनोरा थर रचतंय। दरम्यान दुसरीकडे भर पावसात सुद्धा या ठिकाणी सगळे मुंबईकर गोविंदा दहीहंडी पाहण्यासाठी आलेले आहेत। पाऊस सुरू आहे आणि या पावसात सुद्धा अगदी थोडाही उत्साह या सगळ्यांचा कमी झालेला नाहीये। पावसात सुद्धा त्यांची पावलं थिरकताना पाहायला मिळतात। भर पावसात छत्री घेऊन ही सगळी मंडळी या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी आलेली आहे। ते डीजेच्या तालावर अनेकांची पावलं थिरकतायत आणि अगदी उल्हासपूर्ण वातावरण आहे, अगदी उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि या वातावरणात तिकडे पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये प्रमोद भानगिरे, धर्मवीर दिघे दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येने लोकांची गर्दी आहे। बऱ्याच संख्येने लोक ही दहीहंडी पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हा उत्साह सध्या आपण पाहतोय। इकडे ठाण्यातनं रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे, महिलांची ही दहीहंडी आहे। तरुणींनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि थरावर थर रचून दहीहंडी फोडण्याचा हा प्रयत्न एकूणच उत्साहपूर्ण वातावरणात हा सगळा उत्सव सध्या सुरू आहे।